देवळाली कॅम्प लगतच्या विजयनगरला गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा. देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागातील श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरात शनिवार दिनांक 2 मार्च तसेच रविवार दिनांक 3 मार्च रोजी श्री गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण करण्यात आले. दुपारी 4 ते 6 वाजे दरम्यान मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजेला गजानन महाराज मूर्तीस त्रिवेणी माळवे, किरण माळवे, श्रद्धा गुळवे, संजय गुळवे, आशा कानडे, अनिल कानडे, दुर्गेश करपे यांच्या हस्ते अभिषेक, श्री सत्यनारायण पूजन व हवन करण्यात आले. त्यानंतर गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायाचे वाचन झाले. दुपारी 12 वाजेला महाआरती, दुपारी 1 वाजेला महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 ते 9 वाजे दरम्यान नरेंद्र टोंगळे व सहकारी नाशिक यांचा इंद्रायणी काठी हा सुमधुर भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात गायक नरेंद्र टोंगळे, गायिका अपर्णा देशपांडे यांनी विविध भक्तिगीते सादर केली. त्यांना तबला साथ आनंद शहाणे, कीबोर्ड साथ दीपक तरवडे, तालवाद्य साथ तन्मय उनवणे यांनी केली. सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी रुपाली शहाणे, विद्या पगार, संगीता मांडे, पूनम गावडे, ज्योती गुलाब, वंदना करपे, वर्षा करडक, कुसुम क्षत्रिय, दिनेश शहाणे, प्रमोद काळे, शंकर गावडे, मोहन कैरनार, कैलास वाघ, सुनील साळुंके, प्रफुल्ल इंगळे, अंबादास पाटील, गजिराम मुठाळ, श्याम कुलते तसेच मुक्ताई भजनी मंडळ व श्री गजानन महाराज भक्त मंडळ विजयनगर यांनी परिश्रम घेतले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.